बोदवड शहरात ऐन उन्हाळ्यात 20 दिवस झाले तरी पाणी पुरवठा झालेला नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत आहे। नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे पाणी पुरवठा वेळी न झाल्याने राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी स्वखर्चातून बोदवड शहरात 40 टँकर वाटप केले। सध्याची परिस्थिती बघता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तापमान खूप वाढताना दिसत आहे। त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वोच्च तापमान दिसत आहे। यात उष्णतेचा फटका बसू नये म्हणून सामान्य नागरिक कामानिमित्तच बाहेर पडताना दिसत आहेत। अति उष्णतेमुळे नागरिकांना घरात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा लागतातच, पण बोदवड तालुक्यात या मूलभूत गोष्टींचा तुटवडा भाजत आहे। अन्न म्हणजेच पाणी। मागील 20 दिवसांपासून बोदवड तालुक्यात नळाला पाणी न आल्याने सामान्य नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे। त्यातल्या त्यात अतिउष्णतेच्या या जिल्ह्यात पाण्याची गैरसोय होणे म्हणजे फार गंभीर बाब आहे। या सर्व गोष्टींची गैरसोय न होऊ देता ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी बोदवड शहरात एकूण 40 टँकरद्वारे पाणी वाटप केले। शहरात तालुक्यात राहणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवावे म्हणून हा उपक्रम राबवला गेला। टँकरद्वारे पाणी वाटप केल्यामुळे जनतेत आनंदाचं वातावरण तयार झालं आहे आणि येत्या काही दिवसात संपूर्ण बोदवड तालुक्यात टँकरद्वारे वाटण्याचा प्रयत्न असणार असल्याचे गटनेते जफर शेख यांनी सांगितले। संपूर्ण बोदवड शहरात 40 टँकर वाटप केल्याने शहरातील नागरिकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव।